नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार बाळा मामा यांनी कल्याण येथे भेट देत नागरिकांशी संवाद साधला। गेल्या अनेक महिन्यांपासून प्रकृती ठीक नसल्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष भेट देणे शक्य झाले नव्हते। मात्र त्या काळातही त्यांनी विविध छोट्या मोठ्या सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत नागरिकांशी संपर्क कायम ठेवला होता। यावेळी नागरिकांनी पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत आपल्या समस्या खासदारांसमोर मांडल्या। नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत अनेक प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला। तसेच महानगरपालिकेला भेट देऊन विविध प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यात आली। नागरिकांशी संवाद साधताना खासदार बाळा मामा यांनी नागरिकांच्या सेवेसाठी आपण सदैव उपलब्ध आहोत, कल्याणमधील नागरिकांना अधिक सुलभ पद्धतीने मदत मिळावी यासाठी लवकरच स्वतंत्र जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात येणार आहे असे सांगितले। या भेटीदरम्यान अनेक नागरिकांनी खासदारांचे स्वागत करत आपल्या समस्या मांडल्या। नागरिकांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत तत्काळ दखल घेतल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले आणि नागरिकांची भेट घेतली। नाही, आज कल्याण शहराच्या भेटीसाठी ज्याही काही समस्या असतील त्या संबंधासाठी, कारण बरेच दिवस झाले मी 3 महिने मला वाटतं 3 महिने मी इकडे येऊ शकलो नाही। कार्यक्रमानिमित्त येतो परंतु लोकांना भेटण्यासाठी येऊ शकलो नाही आणि म्हणून आज लोकांना भेटण्यासाठी आलेलो आहे। प्रत्येकाचे ज्या काही विषय असतील ते समजून घेऊन आणि इथून 3 वर्षाच्या नंतर मी महानगरपालिकेत देखील जाणार आहे। म्हणजे महानगरपालिका संबंधित ज्यांची कामं असतील त्यांना महानगरपालिकेत सुद्धा बोललेलं आहे 3च्या नंतर। हे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचं काम 1 वर्षापासून रखडलं आहे, त्यावर नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या उद्यानाबाबत जी काही प्रशासनाची उदासीनता आहे हे माझ्या लक्षात येत नाही नक्की काय आहे ते। कारण एका बाजूने त्यांचं असंही म्हणणं आहे का ती जागा मला वाटतं काय ते दान केलेली आहे, तर ती दान केलेली जागा आम्ही देऊ शकत नाही असाही विषय, कारण ती दान हॉस्पिटलसाठी केलेली आहे। परंतु तरीसुद्धा आज पुन्हा एकदा तो विषय मी घेईन, नक्की काय अडचण आहे ते समजून घेईन, कारण काहीही करून त्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे। बरेच दिवस ते उद्यान सुशोभीकरणासाठी थांबलेलं आहे, कारण मीही स्वतः बोललेलं आहे का एकदा त्याची NOC मिळाली तर मी माझा सुद्धा निधी तिथं देणार आहे। मामा, बकरीद दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर नमाज पठण केले जातं, त्या संदर्भाने एक बैठक झाली आणि भाजपने मागणी केली आहे की रस्त्यावर नमाज आणि दुर्गाडी देवीचे मंदिरात काही काळ प्रवेशबंदी असते, तो प्रवेशबंदी हटवा, नाहीतर आम्ही हनुमान चालीसा पठण करणार। त्यावर पक्षाची आणि तुमची काय भूमिका आहे? बघा, आपल्या देशात आपण सांगतो सगळे जाती धर्मी आपण एकोप्याने राहतो, तर माझं म्हणणं असं आहे प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं, परंतु पालन करताना कधीही सर्वसामान्य ग्रामस्थांना लोकांना त्रास होता कामा नये याचंही पालन करावं। आणि बाकी सण उत्सव जे आहेत ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने मनवावेत। कोणी कोणाला विरोध करण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जसं बोललो की सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही बाबतीत आपल्याकडून त्रास होता कामा नये, मग कुठल्याही समाजाचा विषय असू दे तेवढं आपण पाळावे।